माणूस बाहेर निघायच्या टायमाला ह्या बाईची काही ना काही माझ्या मागे चालूच राहतं. काय आहे बाई तुझं? मग चैन आणायची. चैन आणायची आहेत? मग तुझ्या घरामध्ये चैन येते घाला ना. ते आहे घातले मग ते आता त्याला किती वर्ष जमीन आहे? 2.5 वर्ष. दाखव. हे हे बघा. पण अगं द्वाऱ्याने बांधले मी ते तरी गळू राहिले ते. अगं तर तुझा पाय मोठा झाला असेल कोमल. मग ते मोठे आणा ना मग. दुसरे हे ना ऋतूची पहिली ऋतू हा ऋतूची पहिली आहे. पण त्या संक्रांतीची तू पोटात होती मागच्या वेळेस आहे नाही मस्त आहे व. साडी दिलेली आहे पहिल्या अॅनिव्हर्सरीला. अॅनिव्हर्सरी गिफ्ट व्हायचं म्हणतोय मी. बर्थडेचं म्हणतोय. पहिल्या बर्थडेला तुम्ही फोन दिलता. हा. दुसऱ्या बर्थडेला काय नाही आई, सगळं काही व्हिडिओ आहे टाकलेलं, पण उघड डोकं लावायचं म्हणून लावायचं. टाइमपास करायचा म्हणजे करायचा. हा. बर्थडेला ते विचार कशी करते ते परियशी करते. चाललंय वा. आज डोके आंघोळीला तीळ घेतात. घेतलेच नाही आपण. नाही विसरलो सगळे. मेहंदी पण नाही लावली मी. तर आज आहे भोगी. भोगीची तयारी चालली भाजीची त्याची. काय लावून राहिलं तुम्ही घे ते चंदनेने बाई डोक्याला. काय असतं हे असं? हे मी पहिल्यांदाच पाहते. आंघोळीत घेते ते माहिती. टिकलीच तयार केली आईने तर. तुला हा लावते मी. गावाचं घेऊ शकतो तू गावात लावायला लागते. वाय वा. देऊ का लावून? हा लावते. 1 मिनिट इकडं भाकरी चालू आहे रोहिणीच्या. तेल टाकून झाल्या 2 झाल्या. ते शेवटची चालू आहे. आणि इकडं भाजीची तयारी चालू आहे. सगळं घेतलंय आम्ही. जेवढ्या आम्हाला भेटल्या तेवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या एवढे साहित्य लागतं त्या भोगीच्या भाजीला. अजून काही एक्स्ट्रा टाक नाही. बोरं आता टाकले पिऊच्या भीतीमुळं, कारण ती खाती. कारण तिने अर्धे हरभरा संपवला याच्यातला. आजी आईने तेवढा घेतला तेवढा संपवला. बरंच घेतलं आईने. वांगे घेतले, हे वालाच्या शेंगा आहे, बटाटे आहे, बोरं आहे, वाटाणा आहे, हराबूट आहे. हां किती झालं बाय? 5-7 झाले बाय आई भाजी. त्यात तीळ टाकायचे, शेंगदाणे ते टाकायचे, शेंगदाणे. अजून कोणती भाजी टाकता? कोणती नाही बघा. आज आंघोळीला तीळ घेतात, डोक्याला तीळ लावतात. असं आहे आमची भोगी. बैलांना भाकरी करायला तिळाची आहे. नाही तू करत नाही. आम्ही नाही करत नाही. बाप्पा पहिल्यांदा करू राहिलाय तिळाच्या भाकरी. भाजी करतो. भाजी करते. मागच्या वर्षी केलती भाकरी. भाजी खाल्ली होती करता का? पण भोगी ये नाही करत. भाकर नाही करत. मागच्या वर्षी केलती आहे ना. मागच्या वर्षी केलती. मी माहितीये का दर भोगीला माझी गुरुमाई ना मला 2 भाकरी आणि एवढ्या वाटीवर भाजी देत होती. मी माळव ऐकून आले की मी खाऊन घेत होती. मला करायची गरज नाही. तुम्ही आले हे आता आमचे लग्न झाल्यापासून आई करायला. आम्ही माझं करणंच होत नव्हतं. चला आता भाजी करताना आजीचं केस लावून द्या विचारणं ना चालू. आधी. हा आम्हाला लावून द्या. लाव चला रोहिणी असं लाव. हिला लाव. हिला तुला लाव. लाव. लावता येते? ए, तुम्ही लावून द्या ना. रोहिणीला लावून द्या पहिले, मग मला लावा. लावा. आई लावून देता ना. आणि मस्त लावून द्या. खूप काढावं लागल. 1-2 बी लावलं तर दिलं. घेऊन लावते. हीच लावून राहिले आता. हे चंदनवर चंदनवरच लावलं नाही नी. ते चंदनावर चिटकते ना ते. मस्त लागले. टिकली वाली. त्यामुळे आईकडून आई लावा ना. चिटकत नाही ते. लाव. लावून राहिलाय. टिकली वरती लाव. माझी खाली झाली काय? माझी खाली झाली. नाही वरती. पहिली संक्रांत आहे का मामाची? दुसरी आहे ना. ऋतूची पहिली ऋतू. हा ऋतूची पहिली आहे. पण त्या संक्रांतीची तू पोटात होती मागच्या वेळेस आहे नाही
मस्त आहे व ते वल्लाव आहे त्यावरच चिटकत आहे ते सुकून जात आहे ते चंदन चंदनच आहे ना चंदनच आहे पांढरं चंदन आहे. हिला कसं काय चिटकाय नाही. ते चंदन सुकून गेलं चंदन चिटकन कस काय तिला मला पाहिजे चिटकलं ना झाडाला चिटकत असतं ते वाटच्या मनात थोडी चिटकत असतं ते आई ते वाळून चालले ते ते वाळून चालले तेच ना मी म्हणते वाळून चालले ते वाळून चालले चंदन आपल्या मनातून लाल चिटकत असतं ते हे किती लवकर चिटकला. हा तेच म्हणलं. नाही चिटकला. चिटकलं का हा चिटकले व 5-6 चिटकले. आता मला चला आता घे वो मोबाईल. ते निघून चाललं ते सुकू राहिलं ते चंदन आहे त्यामुळं काही कटिंग नाही करून आली पुरीची कोणाला ते एवढीच कटिंग नाही आणली करून ते आणायला गेलं त्यांना लागलं अगं एवढं लागलं हिला 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 नाही लागलं. हिला लाव. तिला लाव लावायचं का इकडे ते नाचनच तिला खायला चला. बघा आम्ही तिळ लावले डोक्याला. काही सोंग करतो बाई आता. नाही व चांगलं लावत तिळ कोण लावत असतं कोमल? आई म्हणल्या लावत असते. आई म्हणलं लाव आंघोळी घेतात दया. तरी आंघोळीला घेतली नाही आपण विसरलो. तिळाची भाकरी तिळाची भाजी तिळाची पोळी तिळाचं सगळं सगळं तिळाचा 2 दिवस तिळच करा सगळं आता. उद्या कंपल्सरी भात खिचडी खायची नाही उद्या. का? नाही किती एकादश आहे 21 वर्षानंतर ही संक्रांत आली. ही लय भारी संक्रांत आहे. आई एकादश आहे त्या दिवशी. हे तुम्हाला दरवेळेस म्हणते आई काय लय वर्षांतर आली म्हणून. नाही व एकादशीला येतच नसते भैया. एकादश नाही येत ना. काय बोला तुम्ही? उद्या पूर्णाची पोळ्या बी नाही. आण ते इकडं कंगू आणून ते आणते परी पिऊचे हे करू आपण हेअरकट करू आण. कंगवा आणून काय आणू? आण. हा माणूस बाहेर निघायच्या टायमाला ह्या बाईची काही ना काही माझ्या मागं चालूच राहतं. काय आहे बाई तुझं? मग चायना आणायचं चैन आणायची आहेत मग तुझ्या घरामध्ये चैन येते घाला ना. ते आहे घातले मग ते आता त्याला किती वर्ष झाली ना 2.5 दाखव वर्ष दाखव हे हे बघा पण अगं द्वाऱ्याने बांधले मी ते तरी गळू राहिले ते अगं तुमचा पाय मोठा झाला असेल कोमल. मग ते मोठे आणा ना मग त्यासाठी बोलते मोठे आणा पाय छोटा झाला असेल ते चैन मोठे झालेत. मग छोटे आणा. पण मग प्रत्येक वर्षी नवीन नवीन चैन घालायचे का? प्रत्येक वर्षी नाही त्याला 2.5 वर्ष झाले. पक्का अडीच वर्ष काय बोलतीन काय नाही यार तुला मग अडीच तुला तो या गोष्टीवर तू थांब हा, राहते का? मग राहते ना मग कधी केले मग माहिती वाढदिवसाला केलेले मागच्या मागच्या हे काय जाऊन आता त्या पुण्याला होता मागच्या- आपण तुझा बर्थडे केलाय. तेव्हा काहीच नाही दिलं त्यांनी मग? तेव्हा काही नाही दिलं तुम्ही अंगठी कोण दिली? कोणती अंगठी? कोणती अंगठी दाखव तुला दाखव त्या हातातली दाखव कोण दिली अंगठी? हे बर्थडेला केली मग काही नाही दिलं म्हणते असताना केली मग इथंच केला तो बर्थडे पुण्याला नाही केलाय. ऐक लक्षात महालक्ष्मी बसल्या होत्या केलेली आहे मागच्या वर्षी. काय बोलतीन काय नाही. अहो इथं असताना ते अहो इथंच होतो आपण या बर्थडेला पण तुझ्या इथंच होतो. पुण्याला नाही महालक्ष्मी झालं. जेवण करत होत्या हाय का लक्षात तुझ्या? मग तेव्हा ही अंगठी नाही केलेली त्याच्या मागच्या वर्षी केलेली आणि त्याच्या मागच्या वर्षी मग ही तुझ्या पैंजण बर्थडेला केली. तुला काय केलेलं आहे तुला? हा? बर्थडेला काय दिलं मी? सांग तूच सांग ना विचार कर. तू म्हणते काय या चॅनलला 2.5 वर्ष झाले बरोबर बरोबर म्हणजे मागच्या बर्थडेला चेन दिलेली आणि त्याच्यानंतर ही अंगठी दिलेली हाय लक्षात तो या हाय तो या ध्यानामध्ये? या बर्थडेला तुम्ही फक्त ड्रेस दिला होता. नाही या नाही बर्थडेला ड्रेस दिला होता तो हाय आज उपवास जाऊन चेक करा अजून पण तुम्ही नाही 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 तुम्ही चेक करा. तेव्हा महालक्ष्मी बसलेल्या होत्या तेव्हा तुम्ही ड्रेस आणून दिला लाईव्ह घेतला होता बघा मी कोमलला ड्रेस आणला. बरं आणि ही अंगठी हं? अंगठी कवा दिलेली मग? ते त्याच्या मागच्या वर्षी आणि ते मग चैनाला काय हे 4 वर्ष त्याच्या झाले काय? मागच्या वर्षी आणले मग चॅनल काय 3.5 वर्ष झाले काय? मग
काय बोलतीन काय 3.5 वर्ष चैन तर राहते कोमल पायामध्ये. मग राहत नाही मध्ये काढून ही ठेवलं तुम्ही. नुसतं माझ्या मागे कलकल लावायला चैनासाठी हिला काय करू सांगा. 9 महिने काढून ठेवले तुम्ही, वर्षभर काढून ठेवले ते तेवढी झाली. आई तू इकडे 1 मिनिट. हिला धर आणि तिकडं बाथरूम मध्ये नेऊन बंद करून ठेव हिला. ही लेम 3 वर्ष झाले 2 वर्ष झाले तू सांग. चालला ना. काय काय दिलं ते सांग तिला. हा? काय दिलं होतं तिला. आमची दिली मागच्या वेळेस आणि ते नाही का 1 ग्रामचं ते हे दिली होती. ते त्याच्या आधी मग लग्नाला काय 25-30 वर्ष झाले काय. लग्नाला 25-30 वर्ष झाले. 2 वेळा तुला अंगठी दिली, 1 वेळा चैन दिला. मनीषाचं ऑपरेशन झालं का तेव्हा चैन आणले होते. मग किती वर्ष झाले त्या ऑपरेशनला. ऑपरेशनला 1च वर्ष झालंय. ते किती पळून गेली. खोटं बोलता. मग आत्ताच केलं ना गणपती नेत्रालयामध्ये डोळ्याचं ऑपरेशन. डोळ्याचं म्हणते ना तू. काय बोलू आता तुला सांग मी. बरं ठीक आहे तुझं ठीक आहे. तू पिऊला बी आणा म्हणती, परीला बी आणा म्हणती. परीला नाही म्हणत मी, मग पिऊलाच. परीला म्हणतच नाही, परीचं नाव घेतलंच नाही. जाऊ द्या किती आपण. आता जाऊ म्हटलं ना उद्या किती त्यात बी तयार नाही आहेस का. चाल मग काय करू सांग. तू जुने चैन दे, त्याचे किती रुपये देते बघू. कारण की ते मोडून मग नवीन करू. तुला ते सांभाळून ठेवायचे का गिफ्ट दिले म्हणून. काय चैन सांभाळून ठेवायचे आहेत का. नाही मोडून टाका, मला काही नाही त्याचं. मग तसं असं तसं स्पष्ट सांग. मोडून त्या आईची पण चैन घे. आई तुझी चैन कुठे. तुझ्याकडे हाईन चैन आई हाईन तुला दिलेले. मग तू दिले का नाही कोमलला घालायला. तू घालत नाही चैन मग. काय बोलतीन काय नाही. हे आजी आली आमची. आजीबाई तुम्ही सांगा आता हे परेशान करणं बरोबर आहे का चुकीचं आहे. मग आता काय करायला पाहिजे या गोष्टीवर. ही माझ्या मागं कधी कधी असं कुटुंब न लावते की मग मला बाहेर जायचं म्हटलं तर मला जीवावर येतं. मग कधी कधी करा नमस्कार. चला नमस्कार. हा आणि आपल्याला काल बऱ्याचशा कमेंट्स आल्या की आजीबाई तुमच्या घरातली खरी लक्ष्मी आहे, आजीबाईला काहीतरी सोन्याचा एक दागिना करा. पण आपण आजीला लास्ट टाइम मणी केले होते नव्हते आजी. मग 2 आणली म्हणे. मग 2दा मणी आणली आजीला 2 ग्रामचे. 1-1 ग्रामचे 2 वेळेस आणले ना. हा आणि आजी अजून एक अपेक्षा आहे आजीला. स्वस्त आहे काय आता. नाही नाही बोललेच आपल्या सगळे. आपण त्या गोष्टीवर विचार करू. नाही करायचं ते आपलं मत आहे. नाही कुडकं करायची तुम्हाला. कुडकं करायची पाहू दे का ना. नाही करायचं. हे कुडकं आई बाजारचे का पप्पा मला सांगितलंच नाही तुम्ही तर. चला तुम्हाला कुडकं करून देतो आजी मी. आजीला कुडकं करायचे आहेत आणि कोमलला चैन करायचे आहेत. म्हणजे आज मला जवळपास 5-25 हजाराला दणका बसणार आहे. एवढं काय नाही मग आजी एवढं तर काय नाही आजी. ए बाई 1 ग्रामचे अर्धा ग्रामचे लग्न. तिथं करशील ना. मग तरी ते माहिती का 7,000 रुपयाला ते अर्ध्या ग्रामचे. काय काय करा आता. हा मग अर्धा ग्रामची आजीसाठी. आजी घरी घालता येईल का आपल्याला. तुम्हाला या लागेल सोबत घालता येईल कोमल तुला. त्याला घालून आणा ना. हो का. मग एक काम करता का तुम्ही दुपारून येता का तिकडे बाजारामध्ये. हो येतो. येता का आजी. आजीला अर्धा ग्रामची कुडकं देऊ आपण घालून आणि कोमलला चैना. काय सोन्याची हा याचे करून लाडू. हा ते पावडर गुळाचं. हा करा. काळे नाही म्हणा. नाही खारीक पावडर एक कसं आहे ते. खारीक नाही व, त्याच्यात सांडवाच लागले बा तुम्ही. पावडर ते काय जॉगरी. गुड. हा हेच आहे जगरी पावडर. छान आहे ते आई. गुळ चांगला आहे तो. ते का तुला सांगितलं ना कसं करायचं तसंच कर. जेवढं गुळ लागतं तेवढं तेल लागतं. हा पण ते गुळ कसा गरम करायचं माहिती तुला. पाणी गरम ठेवायचं त्याच्यावर वाफेवर गरम करायचं त्याला. मग त्यानं काय होतं तो गुळ जो आहे ते कडक होत नाही. हा ते आता पावडर ते कडक होत नाही. कडक झाले की लाडू खावडतेत का नाही. आणि हे मला आता किती दिवसाला गंडा घालायला सांगा. तुम्हाला आता जोधपूरवरून 2 ड्रेस आणले का नाही. आणले का नाही. त्यावर पण तुम्ही बाजारातून एक ड्रेस घेतला 1100 रुपयांचा घेतला का नाही. बरं ठीक आहे जाऊ द्या. आता तुमचे ब्लाऊज मागच्या महिन्यात किती शिवले तुम्ही. 2च शिवले. 2चे पैसे किती झाले. 600 रुपये. 600 रुपये. ड्रेस शिलायचे किती झाले 2 ड्रेसचे. 600 रुपये. 2 ड्रेस 600 रुपये. हा 6 आणि 6 12. 1200 ते झाले. 1100 रुपये ड्रेस झाला. 6 आणि 6 12 परत ते विकत आणलेले ड्रेस जोधपूरवरून किती झाले. 4000 त्यातच गेले. गेले का नाही. किती ते माहित नाही मला. हां ते 650 650 रुपयात आणलेलं आहे.
1300 रुपये. हां तुला साड्या आणल्या तर 2 त्याचे पैसे. कधी आणल्या? मागच्या महिन्यात तू ब्लाऊज शिवायला टाकले ते साड्या. किती खोटं बोलते हो. तुम्ही साड्या आणल्या का? मग तुम्ही कधी आता साड्या चैन आणायची आहेत. नका आणू अजून मग. काय चायना. ते तसं बोलून नाही होत ते नका तुमच्या आणू. वागण्यातून तुम्ही दिसतं. हिशोब एक हा लावून घेणार नका. घेणार 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 मिडल क्लास फॅमिली मधला माणूस प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो कोमल. कळालं का तुला? ते हिशोब ठेवला तरच माणसाला काहीतरी थोडीफार बचत करता येते. मग नका घेऊ. पण आता काय आता तू आता सगळंच काढायला लागली मागचं बर्थडेचं याचं त्याचं मग काय करू आता सांग. तुम्हीच काढायले. तुम्हीच बोलले की हे मागच्या वर्षी केलेले कोमला ना आता काय करते. मी काढलं पण नाही मागच्या वर्षीचं. नाही काढलं तू? मागच्या वर्षीचं काढलं मी. मग मागच्या वर्षी मला म्हणे काहीच नाही केलं म्हणजे मागच्या वर्षी फक्त ड्रेस आणला म्हणे तुम्ही मला. ड्रेसच आणला नाही फक्त. नाही नाही अजून जाऊन पाय. एक वेळेस तुला हे आणलं गंठन आणलं होतं. तुला 4 वेळचे 4 सांगतो मी. सांगते ना मग. एक वेळेस मला आणलेले माहिती चैन, तुम्ही कधी कधी एक वेळेस आणलेली अंगठी, एक वेळेस आणलेले गंठन आणि एक वेळेस आणलेले छोटं गोलवालं. आहे काय लक्षात आहे? गंठन केलं आहे का ते गोलवालं? 1 ग्रामवालं 4 वेळेचं 4 आणि हे 5 होतं. या 5व्याला मी तुला काहीच गिफ्ट दिलेलं नाही. हे माहिती का? बट याला अॅनिव्हर्सरीला पहिल्या मला आठवतं ना काय काय दिलेले त्यांनी. चल. पहिल्या ह्याला साडी दिलेली आहे. पहिल्या अॅनिव्हर्सरीला. अॅनिव्हर्सरी गिफ्ट व्हायचं म्हणतो मी. बर्थडेचं म्हणतोय. पहिल्या बर्थडेला तुम्ही फोन दिलता. हा दुसऱ्या बर्थडेला विचार कर विचार. काय नाही आई सगळं काही व्हिडिओ आहे टाकलेलं पण उगं डोकं लावायचं म्हणून लावायचं. टाइमपास करायचा म्हणजे करायचं. हा बर्थडेला ते विचार कशी करते ती परी अशी करते. असं असं करते डोक्याला. आठवतंय का काही? माझं म्हणणं काय आहे फक्त विचार करून काम करत जा. दुसऱ्या बर्थडेला चैन आणल्या होत्या. कोणतं चैन? चैन. मग ह्या चैन दुसऱ्या बर्थडेचे आहे. हा तुला आता खाली घेईन मी. आता 4 वर्ष झाले काय त्याला? काही बोलते काही तोंडाला येईन ते बोलती. आई कोणती बाई आहे सांग मला तू. कोणती बाई अशी आहे की ती 4 वर्षापासून एकच चैन घालायला लागली? ऑपरेशन झालं ताईचं नाकाचं. नाकाचं नाही काही लेकराचं. लेकराचं पण आणि नाकाचं पण ना. येतच झालं काय दोन्ही. नाही ना मध्ये फरक होता ना. चला मित्रांनो यांचं तर चालूच राहणार आहे. तिला देतो मी चैन घेऊन. म्हणलं पाहिजे. कसं आता ते कोणी माहिती ते नगरची 2 जण आहे का कोण? त्यानं मला फसवलं. हा ते 2 जण आहे का ते 2 जण सुद्धा नाही हा काय नाही फसवलं. ते नका सांगू. फसवलं नाही की तुम्हाला चांगलंच झालंय तुमचं. जाऊ दे आता त्याविषयी न बोललेलं बरं कारण की व्हिडिओ परत अर्धा तासच होईल. त्या आजीला अर्धा ग्रामची कुडकं नको आता मला परीला पाहिजे पिऊला आणि कोमलला चैन. मला चायना पाहिजे नका. कशी नाही घालणार तू? नाही मी घालणारच हा नाही आता. असं म्हणजे आता तू साऱ्या जगाला सांगितलं मग आता तू हे करायला लागली ना. चायनाच नाही पाहिजे. हा तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर कधी थोडाफार इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, कमेंट करू शकता. माझा आणि कोमलचा फुल सपोर्ट आहे त्या गोष्टीला. ओके चल कोमल मी भेटन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. नाही चायना आता. हा काय गोठं. चला तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही परत एकदा काचेची नसेल ना. बाय बाय.